देव आम्हाला फक्त सांत्वन देण्यासाठी नव्हे, तर आम्हीही इतरांना सांत्वन देणारे व्हावे यासाठी तो आमचे सांत्वन करतो. काय आम्ही खऱ्या अर्थाने कोणाचे सांत्वन केले आहे? उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 उपासना. सर्व सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, मानवी जीवन हे सुख आणि दुःख, चांगले दिवस व वाईट दिवस, अडकण्याचे क्षण व मुक्तीचे क्षण अशा कितीतरी वेगवेगळ्या गोष्टींनी गुंफलेले असते. कधीतरी अशी वेळ येते की आम्हाला कोणीतरी जवळ हवे असते, कोणीतरी आमचे सांत्वन करावे असे वाटत असते. परंतु वास्तविकता ही असते की कोणताही मनुष्याने आपल्याला अशा प्रकारची मदत किंवा सहाय्य सदैव करण्यास शक्य नसते. अशा वेळेस मनुष्याला दुसरे कोणीतरी हवे असते. प्रियांनो, फक्त आमचा निर्माणकर्ता परमेश्वरच आम्हाला आमच्या अपेक्षेप्रमाणे सहाय्य करतो, आमचे सांत्वन करतो. आज आपण हेच आजच्या अध्ययनातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, करिंथकरास दुसरे पत्र ह्याच्या अभ्यासास आम्ही सुरुवात केली आहे. या पत्रामध्ये पौलाविषयी आपल्याला पुष्कळ माहिती मिळते. या पत्राच्या सुरुवातीला पौल सांत्वनाविषयी लिहितो. तो आम्हाला सांगतो की प्रभुदेव सांत्वनदाता व दयाळू परमेश्वर आहे. आम्हाला माहीत आहे की आमचे तारण प्रभू परमेश्वराच्या कृपेने ख्रिस्ताद्वारे झाले. परमेश्वराची प्रीती, दया व कृपा या गोष्टी आमच्या बुद्धी सामर्थ्यापलीकडे आहेत. आम्ही त्या समजून घेऊ शकत नाही व त्याने आमच्यावर कृपा करावी अशी आमची लायकी नाही. तरीही आमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही त्याचे आभार मानले पाहिजेत, कारण प्रत्येक गोष्टीबाबत त्याची कृपा आमच्यासह असते. तो सांत्वनदाता परमेश्वर आहे व आमच्या सर्व स्थितीमध्ये आमचे सहाय्य व सांत्वन करणारा कैवारी आत्मा, पाराक्लेत किंवा पवित्र आत्मा त्याने आमच्यासाठी पाठवला आहे. जगातील कोणतीही व्यक्ती किंवा वस्तू आमचे पवित्र आत्म्यासारखे सांत्वन करू शकत नाही. पौल त्याविषयी करिंथकरास दुसरे पत्र पहिला अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये सांगतो. करिंथकरास दुसरे पत्र पहिला अध्याय आणि 4थे वचन. तो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करीतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते, त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन कराव्यास समर्थ व्हावे. श्रोत्यांनो, आमच्या सर्व संकटांमध्ये आमचे सांत्वन करायला आमच्यासह आमचा प्रभुदेव आहे. ही गोष्ट खरोखर अद्भुत आहे. आनंदाच्या समयी कोणी कौतुक करणारे असावे ही गोष्ट वेगळी आहे, पण संकटाच्या समयी मदत करणारी, दुःखाच्या समयी अश्रू पुसणारी व्यक्ती आमच्याजवळ असणे अधिक गरजेचे आहे. आम्ही पाहणार आहोत की पौलाला ह्या सांत्वनाचा जीवनात अनुभव आला. आम्हाला जीवनातल्या सर्व परिस्थितीमध्ये देवाची गरज आहे. देवाच्या उपस्थितीच्या आश्वासनाची गरज आहे. पण सर्वात जास्त आमच्या एकाकीपणामध्ये, कठीण प्रसंगामध्ये आम्हाला त्याची गरज आहे. तो आमचे सांत्वन करतो, जेणेकरून इतरांना ज्यांना सांत्वनाची गरज आहे त्यांना आम्ही सांत्वन देऊ शकावे. काही लोकांसाठी ख्रिस्ती विश्वास एक सिद्धांत मात्र आहे, एक विशेष प्रसंगी परिधान करण्याचे वस्त्र आहे, एक विधी व रिकामे शब्द भांडार आहे. परंतु पौलासाठी व विश्वासणाऱ्यांसाठी ख्रिस्ती धर्म एक जीवनाचा मार्ग आहे, जो ते प्रतिदिनी आक्रमतात. पौल करिंथकरांना पुढे पहिला अध्याय 5 आणि 6 वचनांमध्ये म्हणतो. करिंथकरास दुसरे पत्र पहिला अध्याय 5 आणि 6 वचने. कारण आमच्या बाबतीत ख्रिस्ताची दुःखे जशी पुष्कळ होतात, तसे ख्रिस्ताच्याद्वारे आमचे सांत्वनही पुष्कळ होते. आम्हावर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते, आणि आम्हाला सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे म्हणून मिळते. म्हणजे असे
की जी दुःखे आम्ही सोसतो ती सहन करण्यास तुम्हाला सामर्थ्य मिळते. यानंतर पॉल स्वतःच्या संकटांविषयी पुष्कळ लिहितो व संकटे आलीत आणि येत आहेत व त्याच्या सर्व दुःखामध्ये परमेश्वर त्याचा सांत्वनदाता होत आला आहे हे तो सांगतो. 7 ते 10 वचने वाचूया. तुम्हाविषयीची आमची आशा दृढ आहे, कारण आम्हाला ठाऊक आहे की जसे तुम्ही दुःखाचे सहभागी आहात तसे सांत्वनाचेही सहभागी आहात. बंधुजन हो, आशियात आम्हावर आलेल्या संकटाविषयी तुम्हाला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाही. ते असे की आम्ही आमच्या शक्तीपलीकडे अतिशयच दडपले गेलो, इतके की आम्ही जगतो की मरतो असे आम्हाला झाले. फार तर काय, आम्ही मरणारच असे आमचे मन आम्हा सांगत होते. आम्ही स्वतःवर नव्हे तर मृतांना सजीव करणाऱ्या देवावर भरोसा ठेवावा म्हणून हे झाले. त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या प्राण संकटातून सोडविले, तो आता सोडवित आहे आणि तो आम्हाला ह्या पुढेही सोडविल अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे. श्रोत्यानो, हे विलक्षण आहे. या वचनावरून आम्हाला समजते की परमेश्वराने आम्हावर संकट का येऊ दिलेत किंवा आम्हाला आजारी का पडू दिले. पॉल या ठिकाणी त्यांना सांगतो की तो जवळजवळ मृत्यूशय्येवर होता, इतका की त्याच्याजवळ जगण्याची मुळीच आशा नव्हती. काहींचं म्हणणं आहे की इफिसमधल्या जमावाने त्याच्यावर दगडफेक केली व तो इतका जखमी झाला की अगदी मरायला टेकला होता. यापैकी कोणत्या तरी एका अनुभवाविषयी पॉल बोलत आहे. या दोन्ही अनुभवामध्ये त्याचा मृत्यूदंड ठरलेला होता. परंतु तो पुढे सांगतो की जो देव मेलेल्यास उठवितो त्याने आम्हास एवढ्या मोठ्या मरणापासून सोडविले आणि तो सोडवित आहे. त्याच्यावर आम्ही अशी आशा ठेवतो की तो यापुढेही आम्हास सोडविल. ही गोष्ट पौलाच्या जीवनातले एक सत्य होते व आमच्याही जीवनातले ते एक सत्य असायला हवे. परमेश्वर आम्हाला आमच्या सर्व संकटातून सोडवितो. परमेश्वर ख्रिस्ती लोकांना दुःख सहन करायला लावतो. त्यामागे एक चांगले कारण आहे. या दुःखाचा या विश्वासणाऱ्यांसाठी फायदा व्हावा असा चांगला हेतू त्यामागे असतो. ख्रिस्त मानव बनून आमच्यामध्ये येऊन राहिला, मानवासारखा जगला, मानवी जीवन त्याने अनुभवले. याचे कारण असे की आम्ही देवाला मानवाचे जीवन काय समजते असे म्हणू नये. तो आमच्या सर्व सुखदुःखाशी समरूप झाला. आता आपण असे म्हणू शकत नाही की देवाला आमच्याविषयी काही समजत नाही. त्याचप्रमाणे जोपर्यंत विश्वासणारे संकटातून दुःखातून जात नाहीत तोपर्यंत ते संकटात व दुःखात असणाऱ्यांना समजून घेऊ शकत नाहीत. आणि जेव्हा विश्वासणारे संकटातून जात असताना परमेश्वरापासून सांत्वन पावतात तेव्हाच ते इतरांचे योग्य प्रकारे सांत्वन करू शकतात. उदाहरणार्थ, आर्थिक अडचण अनुभवल्याशिवाय विश्वासणारे गरीब लोकांना समजून घेऊ शकणार नाहीत व त्यामुळे अर्थातच त्यांच्याशी समरूप होऊ शकणार नाहीत. थोडक्यात, जावे त्याच्या वंशी तेव्हा कळे या कारणासाठी विश्वासणाऱ्यांना परमेश्वर संकटातून जाऊ देतो. श्रोत्यानो, देवाचा चांगुलपणा व त्याची दया यांना दुसरी कुठलीही उपमा दिलेली आपणाला कदाचित आवडणार नाही किंवा या दोन गोष्टी आपणाला डावीकडे किंवा उजवीकडे वळू देणार नाहीत. तुम्हाला वाटत नसेल, पण खरोखर देवाच्या दयेमुळेच आम्ही ख्रिस्ताच्या अरुंद व खडतर मार्गामध्ये सरळ चालू शकतो. आम्ही त्याच्या मार्गात स्थिर उभे राहावे म्हणून तो कठीण प्रसंग व परीक्षा यांचा उपयोग आमच्या जीवनात करतो. तो सर्व कळवळ्यांचा परमेश्वर आहे, दयेचा सागर आहे. यशायाचे पुस्तक 49 अध्याय 15 आणि 16 वचने आम्हाला परमेश्वराच्या दयेविषयी सांगतात. यशायाचे पुस्तक 49 अध्याय 15 आणि 16 वचने. स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. पहा, मी तुला आपल्या तळ हातावर कोरून ठेविले आहे. तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहेत. श्रोत्यानो, खरोखर परमेश्वराची दया व आमच्या विषयीचा त्याचा कळवळा फार मधुर आहे. म्हणूनच स्तोत्रकर्ता स्तोत्रसंहिता 34 8व्या वचनाच्या पहिल्या भागात आम्हाला आव्हान देऊन म्हणतो, परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पहा. पौलाने ख्रिस्ता खातर अनेक दुःखे झेलली, पण त्याचे सांत्वन खुद्द सांत्वनदात्या परमेश्वराकडून झाले. म्हणून तो मोठ्या खात्रीने आम्हाला सांगतो की त्याला परमेश्वराने मृत्यूपासून वाचवले. तो त्याला वाचवत आहे आणि बढाई न मारता तो म्हणतो, तो यापुढेही आम्हास वाचवेल. पौल विश्वासाने सांगत आहे की पुढेही परमेश्वर त्याला वाचवेल. या दिवसात सुवार्ता सांगण्याची परवानगी परमेश्वराने त्याला दिली याविषयी पौल
आनंद व्यक्त करतो. पहिला अध्याय 11व्या वचनात तो करिंथातल्या विश्वासणाऱ्यांना प्रार्थना करण्याची विनंती करीत आहे. 11वं वचन, तुम्ही आम्हासाठी प्रार्थना करून आम्हाला सहाय्य करावे, असे की जे कृपादान पुष्कळ जणांच्या योगे आम्हाला मिळाले त्याबद्दल आमच्या वतीने पुष्कळ जणांनी उपकार स्तुती करावी. श्रोत्यांनो, पौलाने प्रार्थनेसाठी विश्वासणाऱ्यांजवळ विनंती केली. मला वाटतं आपल्याला ही प्रार्थनेची गरज आहे व आपण इतरांना प्रार्थना करण्याची विनंती करावी, यात काही एक गैर नाही. माझ्यासाठी जे प्रियजन प्रार्थना करीत आहेत त्यांच्याबद्दल मी खरोखर देवाचे आभार मानते. आम्ही प्रार्थनेद्वारे एकमेकांचे ओझे व्हायला हवे. पौल सांत्वनाविषयी काय म्हणतो ते पुन्हा एकदा ऐकूया. पहिला अध्याय 8व्या वचनात तो काय म्हणतो, बंधुजन हो, आशियात आम्हावर आलेल्या संकटाविषयी तुम्हाला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाही. ते असे की आम्ही आमच्या शक्तीपलीकडे अतिशयच दडपले गेलो, इतके की आम्ही जगतो की मरतो असे आम्हाला झाले. सांत्वनदात्या परमेश्वराच्या कृपेचा अनुभव या गीतामध्ये किती सुंदर व्यक्तीने व्यक्त झाला आहे ते पहा. गीतकार म्हणतो, कोण मित्र येशुवाणी सारे ओझे वहाया, सर्व दुःखे तो ऐकुनी सहाय्य करी सोसाया. आमचे दुःख व आमच्या यातना कितीही मोठ्या असल्या तरी प्रभू देवाचे सांत्वन आमच्यासाठी धीर देणारे आहे. प्रश्न हा असतो श्रोत्यानो, की आम्ही त्याच्याकडे सहसा जात नाही आणि तो आमचे सांत्वन यासाठी करतो की आम्ही इतरांचे सांत्वन करायला तयार व्हावे. संकटांचे वादळ आम्हाला परमेश्वरापासून दूर नेऊ शकत नाही. जेव्हा ते वादळ तीव्र होऊ लागते तेव्हा आपण आपल्या पित्याकडे सांत्वनासाठी वळतो. परंतु जोपर्यंत संकट असते तोपर्यंत त्याची आराधना करणे आमच्यातील अनेकांना समजते. संकट दूर होताच ते जगाशी हात मिळवणी करायला सुरुवात करतात. पौल पुढच्या वचनांमध्ये आम्ही कसे असायला पाहिजे, कसे वागायला पाहिजे ते सांगतो. 12वं वचन पहा, आम्हाला अभिमान बाळगण्याचे कारण म्हणजे आमच्या सद्सद विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की दैहिक ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने आम्ही जगात व विशेष करून तुम्हाबरोबर देवाने दिलेल्या पवित्रतेने व सात्विकपणाने वागलो. पौल सांगत आहे की त्याच्या जीवनाच्या साक्षीबद्दल तो आनंद व्यक्त करू शकतो आणि ही साक्ष दैहिक ज्ञानामुळे नाही हे तो स्पष्ट करतो. आम्ही आमच्या ज्ञानाच्या साह्याने जगासमोर ख्रिस्तासाठी साक्षीदार बनू शकत नाही. आमच्या ज्ञानाच्या साह्याने आमचे जीवन साक्षीरूप होऊ शकत नाही. जर आम्ही देवाचे साक्षीदार बनलो आहोत तर ते आम्ही देवाच्या पवित्रतेने व सरळतेने साक्षीदार बनलो आहोत. पौल जणू काही म्हणत आहे की दुःख देखील देवाची कृपाच आहे, कारण त्यामुळे आमच्या व्यक्तिमत्वामध्ये ते सद्गुण तयार होतात ज्याचा इतरांना फायदा होतो.
रोमकरास पत्र 2 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये पॉल म्हणतो की आपल्या हटवादीपणाने पश्चातापहीन अंतकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रगटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरिता क्रोध साठवून ठेवतोस. आज कदाचित आपण बिछाण्यावर पडून वेदनांनी तळमळत आहात. जर आपण देवाच्या इच्छेच्या स्वाधीन आहात तर तो बिछाना एक महान व्यासपीठ बनू शकते, ज्यावरून दिलेली साक्ष अधिक प्रभावी होऊ शकते. बरेचदा श्रोत्यानो, आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही थंड होतो, देवाविषयी निर्विकार बनतो किंवा कामामध्ये इतके गढून जातो की देवाची भेट घ्यायला आपण वेळ काढत नाही. अशा वेळेस परमेश्वर आमच्यावर संकट किंवा आजारपण येऊ देतो, जेणेकरून आम्ही त्याच्या चरणाशी बिलगतो. तुमच्यापैकी आज जर कोणी वेदनांनी बिछाण्यावर पडले असेल व प्रभूच्या इच्छेनुसार तुम्ही चालत असाल तर लक्षात घ्या की परमेश्वराच्या मधुर सहवासामध्ये, त्याच्या सांत्वन देणाऱ्या समक्षतेमध्ये राहण्याची ही एक सुंदर संधी आहे. पॉल 1 अध्याय 13 ते 15 वचनांमध्ये काय लिहितो पहा. कारण जे तुम्ही वाचता किंवा कबूल करिता त्या वाचून दुसरे काही आम्ही तुम्हास लिहित नाही, आणि तुम्ही शेवटपर्यंत ते कबूल कराल अशी माझी आशा आहे. त्याप्रमाणे तुम्ही काही अंशी आम्हाला मान्यता दिली की जसे आपल्या प्रभू येशूच्या दिवशी तुम्ही आमच्या अभिमानाचा विषय आहात, तसे आम्ही तुमच्या अभिमानाचा विषय आहोत. असा भरोसा बाळगून तुम्हास 2दा कृपादान मिळावे म्हणून पहिल्याने तुम्हाकडे यावे. श्रोतानो, पॉल त्यांना विचारत आहे की मी तुमच्याकडे पहिल्यांदा आलो तेव्हा तुमच्यासाठी आशीर्वादाचे कारण झालो ना? आता मी दुसऱ्यांदा तुमच्याकडे येणार आहे व याही वेळेस मला तुमच्यासाठी आशीर्वाद बनायचे आहे. पुढे तो 16 आणि 17 वचनांमध्ये त्यांना सांगतो, तुम्हाकडून मासेदोनिया जावे, नंतर पुन्हा मासेदोनियाहून तुम्हाकडे यावे आणि तुम्ही मला यहुद्याकडे वाटेस लावावे असा माझा बेत होता. तर असा बेत असता मी चंचलपणा केला काय? अथवा मला होय होय, नाही नाही अशी धरसोड करता यावे म्हणून जे मी योजितो ते देह स्वभावाप्रमाणे योजितो काय? श्रोत्यांनो, आपण करिंथला जाऊ अशी पौलाला आशा होती, परंतु तो अजूनही तिकडे जाऊ शकला नव्हता. त्याचे करिंथातले काही शत्रू म्हणू लागले की तो जे बोलतो ते मनापासून बोलत नाही. तो अप्रामाणिक असल्याचा आरोप त्यांनी केला. स्वतःची बाजू स्पष्ट करण्यासाठी पॉल त्यांना आपण प्रामाणिक असल्याचे सांगत आहे. तो म्हणतो की त्याचे बोलणे होय म्हणजे होय व नाही म्हणजे नाही असेच आहे. विश्वासणाऱ्यांमध्ये विश्वासहीता असायला हवी. त्यांनी दिलेला शब्द मोडू नये. भेटीच्या वेळा, योजना या सर्व बाबतीत विश्वासार्हता फार महत्वाची गोष्ट आहे. एकदा एका मोठ्या उपदेशकाने एका गरीब विश्वासणाऱ्याला एका विशिष्ट दिवशी त्याच्या घरी येण्याचे वचन दिले. त्या गरीब विश्वासणाऱ्याला फार आनंद झाला. त्याने ताबडतोब घरी जाऊन आपल्या पत्नीलाही चांगली बातमी दिली. तिलाही फार आनंद झाला, कारण देवाच्या मोठ्या सेवकाचे त्यांच्या घरी आगमन होणार हे त्यांच्याकरिता फार विशेष होते. तिने त्या भेटीच्या आदल्या दिवशीच घर नीटनेटके केले. त्या विश्वासणाऱ्याने अर्ध्या दिवसाची रजा घेतली, घरी आला व ते दोघे पती पत्नी त्या उपदेशकाची वाट पाहत राहिले. तो दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, आठवडा गेला. त्यांचे वाट पाहणे निष्फळ ठरले. त्या उपदेशकाने स्वतःचे वचन पाळले नाही. तेव्हापासून या विश्वासणाऱ्याचा पक्का ग्रह झाला की हे मोठे उपदेशक विश्वासास पात्र नसतात. दिलेला शब्द पाळणे विश्वासणाऱ्यांसाठी फार महत्वाची गोष्ट आहे. विश्वासणाऱ्यांमध्ये चंचल वृत्ती असणे योग्य नाही. पॉल चंचल वृत्तीचा नव्हता. तो करिंथकरास सांगतो 18व्या वचनात, देव विश्वसनीय आहे. आमचे तुम्हाबरोबरचे बोलणे होय नाही असे नाही. तो चंचल वृत्तीने एकदा येतो व दुसऱ्यांदा येत नाही असे म्हणाला नाही, कारण परमेश्वराने त्याचे मार्गदर्शन केले होते. तो प्रभूच्या इच्छेनुसार चालत होता. तो पुढे सांगतो 19व्या वचनात, कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याची घोषणा आम्हाकडून म्हणजे मी, सिल्वान व तिमथ्य ह्यांच्याकडून तुम्हामध्ये झाली ती होय नाही अशी नव्हती, तर त्याच्या ठाई होय अशीच होती. जी सुवार्ता त्याने गाजवली ती गौरवी, सकारात्मक व होय अशीच होती. सुवार्ता म्हणजे देवाने आमच्यासाठी केलेले एक कृत्य आहे. ती एक चांगली बातमी आहे. आमच्याजवळ विश्वासू परमेश्वरच नाही, परंतु येशू ख्रिस्त सुद्धा आहे जो विश्वासू आहे. 20वं वचन पहा, देवाची वचने कितीही असोत त्याच्या ठाई होय हे आहे.
म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणतो. ख्रिस्तामध्ये सर्व होकारार्थी किंवा सकारात्मक आहे. श्रोत्यानो, तुमच्याविषयी परमेश्वराची इच्छा चांगली आहे. पुढे 21 आणि 22 वचनांमध्ये तो लिहितो, जो आम्हाला अभिषेक करून तुमच्याबरोबर ख्रिस्ताच्या ठाई सुस्थिर करीत आहे तो देव आहे. त्याने आम्हाला मुद्रांकित केले व आमच्या अंतःकरणात आपला आत्मा हा विसार दिला. ख्रिस्ती असल्यामुळे तुमच्याजवळ केवळ विश्वासू आणि खरा परमेश्वरच नाही, तर प्रभू येशूही आहे आणि तुम्हामध्ये वस्ती करणारा पवित्र आत्माही आहे. मला पूर्ण खात्री आहे की ह्या विधानात आज तुमच्याकरिता पवित्र आत्म्याची सेवा, त्याचे कार्य आहे. तुम्ही स्थिर कसे होता? पौलाने जेव्हा करिंथकरांना पत्र लिहिले तेव्हा ते चंचल वृत्तीचे होते. म्हणून त्याने त्या पत्राच्या शेवटी 15वा अध्याय 58 वचनामध्ये लिहिले. करिंथकरास पहिले पत्र 15वा अध्याय 58 वचन, तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. प्रश्न हा आहे की आम्ही स्थिर कसे होतो? स्थिर होण्याचा अर्थ काय आहे? आमचा विश्वास आहे की आम्हाला स्थिर करण्याचे कार्य पवित्र आत्मा करतो. सर्वात प्रथम पवित्र आत्मा आमची खात्री पटवून देतो. प्रभू येशू ख्रिस्ताने योहानाच्या पुस्तकामध्ये म्हटले की जेव्हा पवित्र आत्मा येईल तेव्हा तो जगाची पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायाविषयी खात्री करून देईल. श्रोत्यांनो, जेव्हा ही खात्री आम्हाला पटते तेव्हा आम्ही आमची पापे कबूल करतो व ख्रिस्ताला आमचा तारणारा म्हणून स्वीकारतो. त्यानंतर दुसरी गोष्ट पवित्र आत्मा करतो ती गोष्ट म्हणजे तो आमचे नवीकरण करतो. एवढेच नव्हे तर तो आमच्यामध्ये वस्ती करतो. तो आमच्यामध्ये केवळ वस्तीच करीत नाही, तर तो आमचा बाप्तिस्माही करतो. श्रोत्यानो, माझ्या जीवनामध्ये जेव्हा पवित्र आत्म्याने मला स्पर्श केला तेव्हा मला माझ्या पापांची जाणीव झाली. मी ख्रिस्तामध्ये नवीन जन्म पावलेली व्यक्ती बनले. त्यानंतर पवित्र आत्म्याने मला माझ्या जुन्या स्वभावावर हळूहळू विजय दिला. मला ख्रिस्तामध्ये एक नवीन उत्पत्ती बनवले. त्याने माझ्यामध्ये वस्ती केली व माझा बाप्तिस्माही केला. मला स्थिर करण्यासाठी, माझ्या समोरचा गोंधळ दूर करण्यासाठी पवित्र आत्म्याने कार्य केले. आता मला समजते की परमेश्वर एकच आहे व त्याने माझ्यासाठी आपला एकुलता एक पुत्र दिला, ज्याच्या वधस्तंभावरच्या मरणामुळे मला पाप क्षमा मिळाली. त्याच्या पुनरुत्थानामध्ये मला सार्वकालिक जीवनाची खात्री आहे व त्याचा पवित्र आत्मा मला ख्रिस्ताला अनुसरण्यास सहाय्य करतो. मला आता दुसऱ्या विचारसरणीची गरज नाही. ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर मी स्थिर उभी आहे. पॉल म्हणत आहे, जो तुम्हा सहित आम्हास ख्रिस्तामध्ये स्थिर करतो व ज्याने आम्हास अभिषेक केला तो देव आहे. हा देव म्हणजे पवित्र आत्मा होय. बऱ्याचदा मृतांच्या उत्तर कार्याच्या वेळेस आपण येशूच्या बाहूमध्ये सुरक्षित हे गीत गातो, परंतु पौलाच्या या वचनामध्ये येशूच्या बाहूमध्ये सुरक्षित असे म्हणण्यात आले नाही. तो म्हणतो, देव आम्हाला ख्रिस्तामध्ये स्थिर करतो. म्हणजे जेव्हा पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्यामुळे आम्हाला ख्रिस्तामध्ये स्थान प्राप्त होते तेव्हा आम्ही त्याच्या शरीराचा एक भाग होतो. आम्ही ख्रिस्ताच्या बाहूमध्ये सुरक्षित असण्याऐवजी ख्रिस्ताच्या बाहू इतकेच सुरक्षित असे होतो. त्याच्या शरीराचा एक अवयव असल्याने आम्हाला साहजिकच सुरक्षितता प्राप्त होते. किती विलक्षण आहे ही सुरक्षितता श्रोत्यानो. आमची सुरक्षितता पैशामध्ये, संपत्तीमध्ये नाही. ती आमच्या नातेवाईकांमध्ये, आप्तस्वकीयांमध्ये नाही. आमची सुरक्षितता नोकरीत नाही की घरामध्ये नाही. आमची सुरक्षितता प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. या आता सांगितलेल्या सर्व गोष्टी आम्हाला थोड्याफार प्रमाणात सुरक्षितता देतील, पण आमची सर्व काळची सुरक्षितता, सध्याची सुरक्षितता केवळ ख्रिस्तामध्ये आहे. परमेश्वर हे वचन समजण्याकरिता आपणा सर्वांना मदत करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आम्हाला कळून चुकले आहे की आम्हाला वाचवणारा, आम्हाला संरक्षण देणारा आमचा निर्माणकर्ता आहे. आम्ही पाहिले की गरजूंना सांत्वन आणि आधार देण्याची क्षमता देवाकडे आहे. देवाच्या वचनांची खात्री आणि देवाचा विश्वासूपणा आम्हा विश्वासणाऱ्यांच्या जीवनात प्रमुख गोष्ट आहे. होय प्रियांनो, आमचे ज्ञान, बुद्धी शून्य आहे. आम्ही काहीही करू शकत नाही.
म्हणूनच आम्हाला देवावर विसंबून राहणे कर्मप्राप्त आहे. काय आपल्या जीवनात आपण देवाच्या वचनांची खात्री केली आहे? काय त्याचे सांत्वन आपल्याला प्राप्त होत असताना इतरांचे सांत्वन आम्ही करण्याचे ठरविले आहे काय? काय आम्ही इतरांसाठी आशीर्वाद बनतो काय? प्रियानो, आपण यावर आत्मपरीक्षण करूया आणि देवाचे सहाय्य घेऊया. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. आणि प्रभूजी, आम्हाला हे कळून चुकलेलं आहे की आम्ही तुझ्यावरती परिपूर्णतेने विसंबून राहणं आमच्या जीवनामध्ये आवश्यक आहे. होय बापा, कारण तू तर आमचं निर्माण करता आहेस, त्याबरोबरच तू आमचं सांत्वन देखील करणार आहे. प्रभूजी, मनुष्याच्या जीवनामध्ये सुख आहे, दुःख आहे, परंतु बापा तू आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन करतोस, त्याचप्रमाणे आमचं सांत्वन देखील करतोस आणि म्हणूनच आमच्या जीवनाला एक अर्थ प्राप्त झालेला आहे. होय प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये तुझ्यावरती परिपूर्णतेने विसंबून राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना आम्हा प्रत्येकाला तुझ्या सहाय्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा उद्धारक याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या सामर्थ्याने जगा आणि आत्म्याच्या प्रेरणेने चाला. प्रभू आपणास सहाय्य करो.